आणि ह्या पोटल्याच्या डोंगरावरून तोफा मारल्या तर डायरेक्ट दारू कोठार पहिला त्यांनी उडवलं आणि त्याच्यानंतर बाकी गोष्टी केल्या. केमळ्याचं असं घर आहे अवकिरकर कुटुंबाचं, एक सर्वसाधारण धनगर कुटुंबाचं घर आहे. त्यात हिरकणीचे वंशज आहात, ते कितवे वंशज आहात तुम्ही? आमची तशी 13वी पिढी आहे इथे. ते धनगर म्हणजे कोणताही देव असो, तिथे धनगराला तो देव जवळ घेणार. घेणार मित्रांनो, आमच्या मागे जो दिसतोय हा वाघ दरवाजा आहे आणि हा कडा बघा. याच चोर दरवाज्यातनं, वाघ दरवाज्यातनं राजाराम महाराज हे विशाळगडाकडे आणि विशाळगडाकडून पन्हाळगडाकडे आणि तिथून मग दिंडीला गेले होते. सांभाळू ना हे पोरांनो, डायरेक्ट सरळच्या सरळ नजर हटी सबसे बडी दुर्घटना घटी. चारी साईडला इथे सुद्धा गाई म्हशी घेऊन तिथे जिथे देवाचं स्थान असेल तिथे धनगर थांबणार. हो हो हो. गडावर आमची 9वी पिढी आहे वर. गडाच्या वरती 9वी पिढी. एकदम डेंजर वाट आहे. आम्ही तिथनं असं आलोय. हा गड उद्ध्वस्त केला आणि लोक काय जणू वगैरे मेली सर्व पळाली. तेव्हा आमचे पूर्वज 2-3 गडावर म्हणजे दिवाबत्ती करण्यासाठी येऊन गाई म्हशी घेऊन राहिले. ओके. हे बघा, ही इथे वस्ती आहेत. आजही लोक इथे राहतात आणि किती जवळ राहतात बघा महाराजांच्या समाधीपासून. ही इथे समाधी आहे महाराजांची आणि ही इथे घरं. म्हणजे एक जवळजवळ 100-150 मीटरचंच फक्त अंतर आहे. महाराजांच्या सानिध्यात आणि महाराजांच्या जी पॉवर असते समाधीच्या आजूबाजूची, महाराजांची ऊर्जा, त्या ऊर्जेच्या सानिध्यात राहतात हे लोक. किती मस्त आहे आणि पावसात त्यांना किती मस्त वाटत असेल. हे बघा, इथे सुद्धा एक तलाव बांधलेलं आहे. म्हणजे जागोजागी महाराजांनी पाण्याचा पुरेसा साठा तयार करून ठेवलेला आहे की कधीच या गडावर पाण्याची टंचाई भासणार नाही. हे बघा घरं बघा लोकांची. इथे जेवणाच्या वगैरे ऑर्डर ते घेतात. जुनी मातीची घरं. वादळ पावसात कशी काय हे होत असते, राहत असते ही घरं, मी तेच कधी कधी विचार करतोय. यांचीच गुरं वगैरे फिरतायत. हे काय शेण वगैरे पडलंय, म्हणजे वास्तव्य आहे यांचं अजून. हे एक इथे घर आहे. सोलर पॅनल वगैरे लावलेत लाईटसाठी. बघू इथं चार्जिंगला भेटतंय का. इथे एक पाण्याचा टाका हे केलेलं आहे, बांध केलेला आहे अडवणूक. तिथे त्या साईडला एक केलेलं आहे. म्हणजे जिथे जिथे घसरण आहे तिथे तिथे पाण्यासाठी स्रोत जमा केलेले आहेत, पाण्याचे झरे जमा केलेले आहेत. या घरात जायचं आहे आम्हाला आता. हां, त्यांना विचार ना. मस्त आहे रे, हात धुवायला वगैरे. ही पहिली आमच्या लोकांची अशी घर. हा वाडा, हे घर आहे वाटतं हो इथं. हे पूर्ण आतमध्ये घर आहे. लाजू नको का. काय नाही. हे बघा, हे केमळ्याचं असं घर आहे अवकिरकर कुटुंबाचं, एक सर्वसाधारण धनगर कुटुंबाचं घर आहे. त्या काकांच्या बोलण्यावरनं आणि त्यांच्या या घराच्या याच्यावरनं मला कळालं, तर बरं वाटलं त्यांच्याशी बोलून. काका आता जरा दाखवा ना आम्हाला कसं जायचं वाघ दरवाजाकडे. हा चला. हे इथं जेवायला बसलेलो आम्ही. बघा कसं वाकून जायचं आहे. हे कुटुंब जे आहे अवकिरकर कुटुंब, हे हिरकणी मातेचे वंशज आहेत. जी हिरकणी कडा, जे बुरुज कडा उतरून खाली उतरली एका आपल्या लहान लेकरासाठी, त्या हिरकणी मातेचे हे वंशज आहेत अवकिरकर म्हणून. ते सांगत होते मला की आखाड्यांची ती मुलगी होती. आखाडे धनगर समाजात आहेत. आखाड्यांची मुलगी अवकिरकरांकडे दिलेली, असं आहे ते. पण बरं वाटलं त्यांच्याशी बोलून, कारण मी पण त्याच समाजाशी माझी नाळ जोडली असल्यामुळे, धनगर समाजाशीच माझी नाळ जोडली असल्यामुळे आणि त्या रीतींशी किंवा त्या परंपरेशी, संस्कृतीशी जोडला गेला असल्यामुळे मला जरा त्यांच्याशी बोलून बरं वाटलं. आपल्या समाजातलं राजांच्या गडावर कोणतरी भेटलं याचं. आणि बरीच त्यांची कुटुंब आहेत तिथं. एक 20-22 कुटुंब आहेत बोलले, घरं आहेत, धनगर वस्ती.
पूर्ण, कारण आमची वस्ती ही माळ रानावरच आहे बऱ्यापैकी. आणि त्यातल्या त्यात हे महाराजांच्या समाधीच्या जवळ आहेत अगदी, म्हणजे खूपच चांगले. भले सुखसुविधा नाहीत, पण महाराजांचा एक ते बोलतात ना एक हे तयार होतो ऊर्जा, त्या ऊर्जेच्या जवळ आहेत ते महाराजांच्या सानिध्यात, राजधानीमध्ये स्वराज्याच्या. त्यांच्या पण पूर्वजांचं रक्त सांडल्यासारखं ते सुद्धा स्वराज्याच्या या लढाईमध्ये असतील, नक्कीच असतील, कारण पिढ्यानपिढ्या तेव्हापासून आहेत ते सुद्धा इथे. तर आता आम्हाला जायचं आहे वाघ दरवाजाला, ज्या दरवाजातून जेव्हा इतिकत खानाचा ह्या रायगडाला नोव्हेंबर 1689 संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जेव्हा वेढा पडला औरंगजेबाचा इतिकत खानाचा, तो इतिकत खाना औरंगजेबाचा मावस भाऊ होता, त्याचा वेढा पडला. त्यावेळी स्वराज्याचा छत्रसिंहासन म्हणजे स्वराज्याचा छत्रपती हा जिवंत राहावा म्हणून राणी महाराणी येसूबाईंनी राजाराम महाराजांचा मंचकारोहण करून त्यांना वाघ दरवाजानी पुढे पाठवलं. तिथून ते विशाळगडावरून पन्हाळ्याला गेले आणि तिथून मग लास्ट जिंजीला गेले आणि मग जिंजी तमिळनाडू, तिथून ते आपला राजकारभार चालवत होते. त्याच्यामुळे स्वराज्याची जिंजी म्हणजे चंदी म्हणतात, जिंजी म्हणतात, ही तिसरी राजधानी होती. तिथून त्यांनी कारभार पूर्णपणे चालवलेला. चल आपण जाऊ. हे बघा आता त्या काकांसोबत आम्ही चाललो आहे आणि ते जे आम्हाला गाईड होते सांगत, सखाराम दादा अवकिरकर, त्यांचे वडील आहेत ते, आणि हे त्यांचं घर आहे. बघा किती एकदम डोंगरावर आहे. आणि ही बैठी घरं यासाठी अशी आहेत की वादळ वारा जर आला तर ती वारा घुसून उडू नयेत, त्यामुळे तशा पद्धतीचं बांधकाम आहे ते. आमचं सुद्धा जुनं घर या अशाच पद्धतीचं केमळ्याचं होतं, गवतानी विणलेलं शिवलेलं. ते पडलं कारण आता गवतही भेटत नाही आणि आता कोणाला विणताही येत नाही. पण एवढं विणलं तर त्याच्यात कधी पावसाचा एक थेंब गळायचा नाही. गरमीच्या उन्हाच्या एवढ्या कडाक्यामध्ये थंड राहायचं. पण हो जुनं तर तसं काय राहिलेलं नाहीच आहे. आपण वाघ दरवाजा जाऊन बघा. जास्त नाही, इथून बोलले एक आतल्या वाटेने एक 15 मिनटं लागतील बोलले, आणि परत इथल्याच यायचं आणि इथून मग आम्ही टकमक टोकाला जाणार. दारू कोटर ह्या साईडला आहे, ते दाखवतील आम्हाला आता. आणि तिथूनच 12 टाके आहेत तिथे पाण्याच्या, आणि तिथून खाली वाघ दरवाजा दिसतो. आम्ही पूर्ण दरवाजा तिकडे जाणार नाही, पण तिथे जायला दुसरी वाट आहे, त्या वाटेसाठी जायला 1-1.5 तास जातो बोलले. तर इथून आपल्याला फक्त बघायला भेटेल वाघ दरवाजा. रोपवे किती साली तयार झालं, कधी? हां मग रोपवे कधीपासून चालू झालं? 96ला. मग त्याच्या अगोदर सगळं ओजी वगैरे सगळी ओके. म्हणजे तुम्ही आणि गाढव पण असतील ना? ओके. मग त्याच्या आधी तुम्ही सगळे इकडचे वस्तीवालेच सगळं करायचे? दिवसाला एक शरद जर वालूचा आला ना खाली पायथ्याला, हां तर तो येते शपथवर यायचा. काय म्हणता? हो, एवढी लोक बसलेली असायची. म्हणजे एका टायमाला किती जण असायची? 100-150 लोक असायचे. ओके. आणि हे काय आहे? हे दारू कोठार आहे इथे. पहिल्या इंग्रजांनी हे उडवलं, मग त्याने तोफा कुठं लावलेल्या असते? त्याच्या खाली पोटल्याचा डोंगर आहे. म्हणजे पोटल्याच्या डोंगरावरून हे उडवलं. ओके. हे दारूचं कोठार आहे. हे वस्तीपासून एकदम लांब ठेवलंय ना? हा, वस्तीपासून इथे काही नाही, म्हणजे 2 साईडला दारू कोठार होती. हे महाराजांच्या काळातलं दारू कोठार आहे. ही गुरं तुमचीच काय? किती गुरं आहेत तुमची इथं? माझ्या दोनच आहे. ओके. आणि दुधासाठी वगैरे बरं ना? दुधाला त्या कमजोर आहे. ओके. घरी आपल्याला लागतात म्हणून. पावसात बराच चार होत असेल ना इथे? नाही होत? ओके. हे पाऊस भुरीत होतो त्याला. हां हे पाण्याची टाकी ना? दादा पाण्याच्या टाक्याला नंतर येऊ आपण, तिथे जाऊ. हां व्हिडिओ काढतो. 4 कोठाराचे तिथे. हां काय पण बोलते. हे बघा, हे पाण्याचे टाके आहेत. म्हणजे असे बरेच टाके महाराजांनी आल्याने. हे बघा, हे किती टाके येतो. तिथे एक तलाव आहे, तलावामध्ये टाका आहे. हे इथं टाके म्हणजे जवळजवळ 11 टाके पाण्याचे हे इथंच आहेत. डागडुजी चालू आहे. हे एवढं मोठं दारू कोठार फक्त ना? दारू गोळे बनायचे.
ओके, हे बघा ही जी वाट आली आहे समोर, ओके ही वाट आली वाघ दरवाजासाठी. कशी वाट आहे ती बघा, एकदम डेंजर वाट आहे. आम्ही तिथनं असं आलो आहे. हे खरोखरचा हा ट्रेक आता आम्ही करतोय. त्या झाडात आता पडलो, काटे गेले पायात. हा पुरा टेपा आम्ही असा उतरून आलोय. इथे समोर दिसतोय आम्हाला हा वाघ दरवाजा. क्वचितच जण इथे येतात. आता आम्ही आलो पण अजून कोणही एक इथे आलेलं नाही. हा वाघ दरवाजा इथंच या, आता तिथं नको जाऊ, इथूनच या. ही पुरी कडा आहे, जायला होईल का खाली? जायला होईल? नको यायला, खाली सरळच आहे एकदम. हे बघा ते वरती तिकडे नगारखाना वगैरे, आणि ही वाट हे बघा, ही जी अशी वाट आली ही कच्ची वाट आहे. तिकडून हा केवढा चढ आहे बघा. ह्या चढापेक्षा पण डेंजर चढ आहे तो. हा मोठा चढ आहे. आणि हा चोर दरवाजा दिसत नाही कोणाला. तो बांधला पण अशा पद्धतीने गोमुख पद्धतीनेच तो साधारण बांधलाय. आणि जेव्हा या पूर्ण गडाला वेढा पडला होता, आता हा गड पण बघा, हा कडा बघा, ताशिव एकच दोंडा आहे हा बघा. आणि ह्या इथून कुठलंच हे जॉईंट नाही. म्हणजे असा जेव्हा हा वेढा पडला गडाला, त्यावेळी वाघ दरवाज्यात नाही, राजाराम महाराज हे विशाळगडाकडे आणि विशाळगडाकडून पन्हाळगडाकडे आणि तिथून मग भेंजीला गेले होते. हा वाघ दरवाजा यासाठी ह्याच्यातनं उतरायला वाघच काळीच पाहिजे. वारा पण बघा इथं किती लागतोय वारा. मित्रांनो हे बघा, हे जे दिसतंय ना, हा इथून पावसातनं जाणारा धबधबा कडा बघा कसा ताशिव आहे. म्हणजे महाराज म्हटलेलं होतं, ज्यावेळी महाराजांनी हा रायरीचा डोंगर बघितला त्यावेळी बोललेले की ताशिव एकच दोंडा आहे हा, आणि 1.5 गाव उंच असा हा कडा आहे. म्हणजे आणि सरळच्या सरळ आहे अगदी. शत्रू इथून चढायचा कितीतरी विचार करता इथून चढू शकत नाही. दुसऱ्या कुठल्याच बाजूनी शत्रू या किल्ल्याकडे येऊ शकत नाही. एवढा हा अभेद्य असा किल्ला आहे. आणि ह्या बाजूला वारा बघा कसला वारा लागतोय तो. तिथून निशाणी दाखवली कसली इंग्रजांना, कसली तोफा मारायला. तोफा मारायला? त्या पोटला डोंगर कुठला? हा समोर दिसतोय हा. म्हणजे इथं तोफा नेऊन इथून तोफा रायगडावर मारल्या. दारू कोटार पेठ. हा, मग इथून दारू कोटार जवळ आहे. हा, म्हणजे इंग्रजांनी जेव्हा 1818ला जेव्हा हल्ला केला रायगडावर, त्यावेळी इथं तोफा चढवल्या त्यांनी. आणि ह्या पोटल्याच्या डोंगरावरून तोफा मारल्या, तर डायरेक्ट दारू कोठार पहिला त्यांनी उडवलं आणि त्याच्यानंतर बाकी गोष्टी केल्या. रायगडावर 100 लोक आले तर त्याच्यातले 5 ते 10च लोक, 5 ते 10 पण नाही, म्हणजे 1000च्या मागे 5-10 लोक फक्त वाघ दरवाजाकडे येतात. तेव्हा आता तिथे दिसत असतील 2 पोरं आलेत फक्त खाली. आणि आम्ही ह्या साईडला आलो, या साईडने बघायला. वाघ दरवाजा रायगड. छत्रपती शंभूराजेंच्या कैदेनंतर मार्च 1689 मध्ये जुल्फिर खानचा रायगडला वेढा पडला. स्वराज्य कचाट्यात होता. गडावर महाराणी येसुबाईसह संपूर्ण राजकुटुंब होता. गडावरून बाहेर पडणं अशक्य होतं. राजकुटुंब शत्रूच्या हाती सापडू नये म्हणून राजाराम महाराजांनी याच वाघ दरवाजातून सगळ्यांना बाहेर काढलं. किती त्या वेदना झाल्या असतील ना रायगड सोडताना. कधी एकांतात या दरवाजाला भेट द्या. आजही हा दरवाजा महाराजांची दूरदृष्टी आणि तो प्रसंग नक्की सांगेल. चोर वाट आहे ही या किल्ल्यावरून निघण्यासाठी. तिथे जगदीश्वराचं मंदिर, वाडेश्वराचं कुठे म्हटलं तुम्ही? ते हा ते समोर ते तिथे हे बघा, ते तिथे दिसतंय. हे इथे कुशावर टाक आहे का, तलाव आहे, कुशावर तलाव आहे ना, तर तिथे वाडेश्वराचं मंदिर आहे. मित्रांनो आमच्या मागे जो दिसतोय हा वाघ दरवाजा आहे. आणि हा कडा बघा. जय बाबा सरळ बसा, नाही ते खाली पडाल. जय जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. आवाज
आवाज घुमतोय, नंबर आवाज घुमतोय पूर्ण. हे बघा तिकडनं उतरतायत अजून लोक. हा ते बघा तिथनं उतरतायत. हे इथं वाघ दरवाजा. आवाज माझा बसलाय पूर्ण. महाराज गणपती भूपती गजाश्वपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर गौब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. छत्रपती संभाजी महाराज की जय. मजा आली भाई. एवढा गड फिरलो, एवढा संपूर्ण गड फिरलो, पण इथं जो फील आला आणि इथं जी मजा आली ना ती संपूर्ण गडावर नाही आली मजा. एवढा भारी वाटलं ना इथे. ते काटे वगैरे आणि हे जे कडा दिसतात आणि हा जो डोंगर दिसतोय ना, हा खरा रायगड आम्हाला इथून दिसला आम्हाला आता. कारण आम्ही बाकी फिरलो ते पटापट फिरलो, पण इथं आम्ही आरामशीर, सावळी पण आली, ऊन पण आम्हाला आलं नाही, की सूर्याने सुद्धा ढगाने सुद्धा सूर्य झाकून घेतलाय. एवढी सावळी इथं आली आहे. भर उन्हाच्या कड्यावर आहे आम्ही आता. जवळजवळ 2:30-3 वाजलेत आणि आम्ही इथं आलोय वाघ दरवाजा बघायला. तिने मदत केली. कोणी काल काही कुठे? त्या तो बघा तो झाडी दिसते ना, हा हा हा. त्या झाडीमध्ये आहे. मंदिर आहे का देवीचं? मंदिर नाही ते बांधून घेत. उघडं होतं ते. म्हणजे देवी. काल काय कुठेच मंदिर नाही. कुठे बोलला? शेतीत आहे मध्ये खिंडीवर. ती निळ्या रंगाचा मध्ये गॅप दिसतो आणि पुढे सोलर पॅनल आहे ते. हा 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 सोलर त्याला नाही ना, चौकीदाराचा समाधी आहे तिथे. म्हणजे राखणदाराची. हा समाधी आहे. आणि त्याच्या शेजारी कालकाईचे स्थान आहे. त्याने महाराजांचं सैन्य चढवायला मदत केली. ओके, म्हणजे जेव्हा जावळीचं हे झालं त्यावेळी हा, फर्स्ट पहिल्यांदा. त्यावेळी महाराजांचं सैन्य तिने चढवलं वर गडावर. ओके. जागृत देवस्थान आहे. हा संपूर्ण पोटल्याचा डोंगर आहे का? हा एवढाच हा दिसतोय हाच हा मधलाच मधलाच. ओके. आणि तो तिकडचा? तो तिकडचा तो खर्डीची पट्टी गुरुचा डोंगर आला, तो गुरुचा डोंगर. ओके त्याच्याच त्या ह्या पट्या. ओके. ही रायगडची पट्टी. हिच्यात पण पहिले आमचे आजोबा वडील वगैरे राहायचे. वाडा बांधून नाचणी वगैरे करायचे मधले. इथे का? आता तुम्ही तिथनं इकडे आलात. नाही, नाही, पहिल्यापासून तिथून नाही. गडावर शेती होत नसायची ना, तेव्हा काही शेती तिथे मध्ये जाऊन करायची. अच्छा, शेती करायला तिथे जायची. कारण नाचणी वगैरे गडावर होत नसायची. नाही. वारा पाऊस लाल धरून माती टाकायचा. लागते. मग तिथे जाऊन करायची शेती काही. ओके. आणि तुम्ही बोललात ते तुम्ही हिरकणीचे ते वंशज त्या आहे. रोपीच्या शेतात. नाही, हिरकणीचे वंशज आहात. ते कितवे वंशज आहात तुम्ही? आमची तशी 13वी पिढी आहे इथे. 13वी पिढी. आणि हे तुम्ही किती वर्ष म्हणजे गडावर आमची 9वी पिढी आहे वर. गडाच्या वरती हा. 9वी पिढी. म्हणजे हे स्थान तुम्हाला म्हणजे इकडे राहण्याचं हे महाराजांनी दिलं? गडावर आलेचं स्थान महाराजांनी नाही दिलं. मग गडावर जेव्हा हा गड उद्ध्वस्त केला आणि लोक काय जणून वगैरे मेली, सर्व पळाली, तेव्हा आमचे पूर्वज 2-3 गडावर म्हणजे दिवाबत्ती करण्यासाठी येऊन गाई म्हशी घेऊन राहिले. ओके. मग ते गडावरच राहिले दिवाबत्ती वगैरे. तेव्हा मग इंग्रज घर बांधून देत नसायचे ना, ते गलई आहेत, त्या गलईत नाही राहिले. इथे वर एक गलई आहे मोठी, त्याच्यात 50 गुरं राहतात. म्हणजे गुफा कोण? हा गुफा, अशा गुफा आहेत, त्या गुफेत नाही राहायला लागलेले. आणि मग पूर्वज होली वगैरे लावायला लागले आमचे पूर्वज. ओके. म्हणजे होली पण बंद केली नाही आतापर्यंत. आपल्या धनगर लोकांनी गडावरची होली बंद केली नाही. नाही, अजून इथं होळी कोण पेटवतं? आपलेच लोक, धनगर लोकच. धनगर. ओके. म्हणजे होळीच्या आता इथं गडावर किती जागी होळी पेटते? एकच होळीच्या माळावर. होलीच्या मागे. आणि ते आपलेच लोक पेटवतात, आपले धनगर लोक. आता पर्यटक येतात होळीच्या दिवशी थोडेफार, 5-25. आता लोक आपले पूर्व काळापासून लोक आपले. आणि धनगर हा कड्या कपारीच डोंगरावरच जाऊन वसलेला आहे पहिल्यापासून. मस्त वाटलं इथं काकांशी भेटून बोलून. काही ठिकाणी असं आहे
जिथं देवस्थान निकादा. तिथं धनगर थांबला. जिथं देवाचं स्थान असेल हा कुठेही, हा कड्यात असो किंवा कुठेही असो, हा. पण देवाचं स्थान असेल तिथेच धनगर थांबणार. हो हो आपल्या याच्यात देवाचं खूप आहे, सोहळं खूप आहे देवाचं. आताच्या लोकांना नाही, पूर्वीच्या नाही लोकांना नाही होते ते. आताच्या लोकांना देव धर्माशी काय घेणं देणं जास्त नाही. आपलं कुळ काय, मूळ काय, पूर्वज कुठे कसे आले, कुठे गेले, हे काहीच लोकांना आताच्या माहिती नाही. तिथे गाई म्हशी घेऊन तिथे जिथे देवाचं स्थान असेल तिथे धनगर थांबणार. हो 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 धनगर म्हणजे कोणताही देव असो, तिथे धनगराला तो देव जवळ घेणार. घेणार घेणार 100%. तो कोणताही देव असो. आता शिर्क्यांची शिरकाई, हो. पुजारी तिला धनगर. म्हणजे आता शिर्क्यांच्या देवीचा पुजारी हा धनगरच. धनगरच. ओके. पण काशीबाईंची समाधी इथे आहे. कुठे? हे वासाचं झाड उंच दिसतोय ना, त्याच्या बाजूला तिथे. ओके त्या साईडला काशीबाईंची. हे बघा मित्रांनो, इथं कड्यावर ही मूर्ती जर काय कडा आहे, पण तो कसा वाटतोय बघा, कोणीतरी कोरीव कोरल्यासारखा एकदम. कोरीव एकदम कोरल्यासारखा आहे कडा. पण निसर्गाने तयार केलाय की कसं आहे ते माहित नाही. आणि हा पोटल्याचा डोंगर, जो इंग्रजांनी गडावर मारा केला होता, तो ह्याच डोंगरावरून. तर आता निघतोय आम्ही. ते मामा गेले वरती, आता आम्ही पण जातो. चढताना काय वाटणार नाही, पटापट घसरायला चढताना होणार नाही. कशाला घेतोय? मजा आली मस्त. गर्दी नव्हती इथं, कोण नव्हतं, त्यामुळे जरा भारी वाटलं. देखो मुल्क मराठों का ये यहाँ शिवाजी डोला था, मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था। हर पर्वत पे आग जली थी, हर पत्थर एक शोला था, बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था। शेर शिवाजी ने रखी थी लाज हमारी शान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की, वंदे तर मातरम। आता आम्ही चाललोय टकमक टोकाकडे. हा बघा, हा समोर दिसतोय तो टकमक टोक. वाट बघा कशी. चल आलो ना आता. चुकीचा काय भाई, पडू नकोस हा. तू पडलास तर डायरेक्ट जाशील. बाय बॅग घे खाली. थांब साईड हो भाई. मला धक्का देशील. हो ही वाट बघा कशी येते. बघा म्हणे की आता कसं वाटतंय गड फिरून? मस्त एक नंबर. इकडनं कसा कडा. खरंच महाराज जे म्हटले होते ना की चहू बाजूनी कडे तासल्याप्रमाणे 1.5 गाव उंच, त्याचप्रमाणे तुम्हाला दाखवतो ना. चारी बाजूनी जेवढ्या कड्यांना आम्ही जातोय ना, चहू बाजूनी कडे आहे बघा तासलेले आहेत. हा समोर इथे महादरवाजा आहे. चहू बाजूनी कडे तासलेले आहेत. पर्जन्यसमयी गवत सुद्धा उगवत नाही. कसं उगवलं माझं का, पाणीच थांबणार नाही अशा पद्धतीतले आहेत. असा बलाढ्य आणि अभेद्य असा हा किल्ला आहे की कुठलीच ह्याला वाट नाही जाण्यासाठी. म्हणून ते हिरोजी म्हटले ना की वर येईल तर वारा आणि खाली जाईल ते फक्त पाणी. ही एवढीच एक तटबंदी आहे गडाला. बाकी गडाला तटबंदी केलेलीच नाही, कारण चान्सच नाही कोण चढण्याचा किंवा उतरण्याचा. एक फक्त वाघ दरवाजा, चोर दरवाजा बनवलेला आहे तिथे. ते जे वाक्य होतं ना, जे म्हणाले होते, गड बहुत चकोट. चहू बाजूनी कडे, गडाचे कडे तासल्याप्रमाणे तासल्यासारखे 1.5 गाव उंच. पर्जन्यसमयी गवत देखील उगवणार नाही. पृथ्वीवरील दौलताबाद हा पृथ्वीवरील बलाढ्य किल्ला खरा, पण उंचीनी थोटा थोडका. दौलताबादेपेक्षा दशगुणी उंच गड पाहून राजे संतुष्ट झाले आणि म्हणाले तख्तास हाच गड राखावा, तख्तास हाच गड करावा. कसला खतरनाक कडा आहेत चारी बाजूनी. आणि अशी अभेद्य राजधानी खरंच महाराजांनी खूप दूरदृष्टीने आणि विचार करून बनवलेली आहे. कारण रेडीमधली चालू राजधानी राजगड ही होती,
तरीसुद्धा महाराजांनी इथे नवीन राजधानी वसवली, कारण त्यांना ह्या गडाचं महत्त्व कळलं. ते बोलतात ना, हिरे की परत जोरी की होती. तसंच महाराजांनी आता ह्याच्या आधी पण हा गड होताच, त्याची बरीच नावं जशी त्यांनी मागाशी सांगितली, नंदादीपक, रायरी वगैरे अशी बरीच नावं होती अगोदरची. जिब्राल्ट हा इंग्रजांनी केला आणि इस्लामगड हा औरंगजेबाने केलेला, पण त्याच्या अगोदर होती बरीच नावं. आता आम्ही चाललो आहे टकमक टोकाच्या जवळ आलो आहे आम्ही. बघा कडे बघूया आपण. हे रेलिंग लावली आहे आता, एकदम टोकच आहे, निमुळतं होत गेलं आहे पुढे. हो हो हो, असं वाटतं विमानातनं जातोय आणि खाली बघतोय. खाली पूर्ण गाव आहे, वस्ती आहे आणि हे डोंगर, सह्याद्रीचे उंचच उंच डोंगर. मग टोक अजून पुढे. मस्त आज आरामशीर आम्ही गड एक्सप्लोर केलाय. पावसाळ्यात कसला खतरनाक मारा लागत असेल रे. फायनली आम्ही टकमक टोकाकडे पोचलेलो आहे. इथे रेलिंग लावली आहे, तिथे पण रेलिंग लावली आहे. कडा बघ. आपण ह्या रेलिंगच्या इथे आलोय. बघा खालपर्यंत काय येत दिसत नाही, सरळच्या सरळ काढा. बघा ही काढा, बघा चौतर्फा कडा एकदम गडाची अशी आहे, सरळ एकदम तासल्यासारखी. आता निघायचं आहे आम्हाला. खाली पूर्ण गावच्या गाव आहे. डायरेक्ट सरळच्या सरळ नजर हटी सबसे बड़ी दुर्घटना घटी. चार साइड इथे सुद्धा. ए पोरांनो आतून चला. आम्ही किती दुर्गम वाटेने आता चाललोय, कारण आता चढायची कॅपॅसिटी नाही, त्यामुळे इथून पाय वाट काढत काढत आम्ही आता जातोय. आधी बघू इथून वाट आहे का. सिंगल पाय वाट आहे, त्या वाटेने जातोय आम्ही आता. पण बाकी कोणी ट्राय करू नका, तेवढा फिरून जाण्यापेक्षा हे बरं वाटतंय. पण थोडा सखल होता. आतून चला. रिस्की वाटल्यासारखं पण आहे, कारण सरळच्या सरळ कडा आहे, एकदम स्लिपरी रोड आहे. पाऊस नसल्यामुळे ठीक आहे इथून जाणं. धबधब्याची वाट आहे, हे बघ अशी जायची आहे. धबधबा करून चल. हे बघ सांभाळून, अरे घसरायला होत आहे. हा इथून चल सांभाळून. शिवबाची तलवार तळपली, महाराष्ट्र अस्मिता फडकली, संतांच्या अमृतवाणीने जीवन केले वैभवशाली. ऋषी मुनी अन थोर तपस्वी कल्याणास्तव इथे जन्मले, आदर्शांचे अमोल लेणे या भूमीला देऊन गेले. भक्ती आणि शक्तीची पुण्याई येथे मोठी, एक दिलाने उमटू दे जय घोष आज हा ओठी. दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती. मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी. हो ते धबधब्याची वाट आहे म्हणून. नीट चल, त्या साईडनी चल पाहिजे तर खडका खडकात ना.
बघा ते तिकडे टकमकटोक आहे, तिथून आम्ही असा आलो आहे कडा पार करत बघा कसा आलो आहे. खतरनाक वारा चालू झाला आता. अशा प्रकारे आम्ही आता शॉर्टकट मार्गाने जवळ आलेलो आहेत. तर मित्रांनो आता वाजले किती वेळा आता? 5:45 झाले आहेत आणि आम्ही आता उतरलो आहे. जाताना आम्ही नाणे दरवाजाकडनं गेलेलो आणि येताना आम्ही चित दरवाजाकडून आलो. बघा हा समोर चित दरवाजा आहे, तिथं आम्ही सुरुवातीला थांबलो होतो, नाश्ता वगैरे केला होता. येताना तिथून आलो, जाताना नाणे दरवाजाने गेलो. कधी पण तुम्हाला जायचं असेल ना जाताना नाणे दरवाजानेच जा, तिथं जास्त चढण भेटत नाही. आणि येताना ह्या दरवाजाने या, चित दरवाजाने या, कारण चित दरवाजाने जाताना बऱ्याच पायऱ्या आहेत आणि पायऱ्या चढत जायला लागतात, त्यामुळे सुरुवातीलाच तुम्हाला थकायला होऊ शकतं. तर आता मी या व्हिडिओचा इथे एंड करतो आहे आणि आम्ही आता जाणार आहे घरी. जाता आता CNG टाकणार आहे, तिथून मग आम्ही घरी जाणार आहे. मजा आली, पाहिजे तसा गड फिरायला भेटला. 1-2-3 स्पॉट फक्त आम्ही फिरलो नाही, पण खरंच खूप मजा आली, भारी वाटलं. जास्त थकवा पण असा आला नाही, कारण यायचंच होतं. तर आता उद्या आम्ही जाणार आहे शिवतरगळे, वाळणकोंड वगैरे ह्या ठिकाणी जाणार आहे. त्याची पण व्हिडिओ बनवूया आपण, ते सुद्धा तुम्हाला दाखवीन. आणि त्याच्यानंतरचा निघतानाचा प्लॅन हरिहरेश्वरचा आहे, पण तो होतोय पॉसिबल कसा काय ते तुम्हाला दाखवेल. तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो आणि तुम्हा सर्वांना जय शिवराय.